उत्तर हा चित्रपट कसा वाटला आणि अर्थात तुझ्या डोळ्यात दिसत की तुम्ही भाऊक झालेला आहे, काय सांगशील? खूप मस्त आहे सिनेमा. आणि मला असं वाटतं की मला सिनेमा तर मला आवडलेलाच आहे, पण अभिनय बघून मला खूपच प्राऊड फील होत. हो, प्राऊड फील होत आहे मला, कारण मला असं वाटतं की आम्ही दोघं एकमेकाचे भाऊच आहोत. आणि इतकं भारी काम केलंय भावाने, मला खूप आनंद वाटतोय त्याच्याबद्दल. आणि रेणुका मॅम असतील, त्यांचं तर काम खूपच भारी आहे. रिलेटेबल आई केली आहे त्यांनी. निर्मिती मॅम आहे, त्यांनी पण काम छान केलेलं आहे. ऋताचं काम फार मस्त झालेलं आहे. आणि स्पेशल मेन्शन आहे क्षितिज पटवर्धनला. पहिला बॉलला 6 मारायचा असतो तो कसा मारायचा असतो हे या फिल्मने दाखवून दिलंय त्यांनी. आणि मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही सगळ्यांनी प्लीज तुमच्या आईसोबत हा सिनेमा जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला तो आपला वाटेल, आणि जेव्हा तो आपला वाटेल तेव्हा तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. सो मला तो आपला वाटवलाय. सो तुम्हाला पण विनंती करतो की प्लीज जा आणि आपलेपणाने हा सिनेमा नक्की तुमचा करून घ्या. नमस्कार, मी गौरव मोरे. आता मी सिनेमा बघितला. सिनेमाचं नाव आहे उत्तर. खूप उत्तम सिनेमा झाला. क्षितिज पटवर्धन सर यांनी लिहिलाय, तो त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे. आणि सिनेमाची कास्ट अभिनय बेर्डे, निर्मितीताई, रेणुकाताई, ऋता, असे सगळे स्टार कास्ट आहे. इतका उत्तम सिनेमा सी टॉकीजने आपल्यासाठी आणलेला आहे की मला फार इतकं भारी वाटलं. आपण ह्या सगळ्या बिग बजेट आणि ह्या सगळ्यामध्ये सुंदर सिनेमा आपल्याला बघायला मिळाला. ही गोष्ट इतकी उत्तम आहे, चित्रपट सुंदर बांधली आहे. आणि नातं किती महत्वाचं आहे, इमोशन्स किती महत्वाचे आहे. आपण माणूस म्हणून कसं एकमेकांकडे बघायला पाहिजे. एक नात्याची आई आणि मुलाची गोष्ट कशी आहे. तर मी सगळ्यांना, म्हणजे मी फार बोलणं मला योग्य वाटत नाही. आपण नक्कीच हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा. प्रत्येक मुलांनी आपल्या आईसोबत बघायला पाहिजे. इतका गोड सिनेमा सगळ्यांनी आपल्या समोर आणलेला आहे. संपूर्ण टीमचे आणि चीफ ऑफिसचे मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. चित्रपट हा आई आणि मुलाच्या नात्याविषयी आहे. अर्थात प्रत्येकाला आपली आई फार महत्वाची असते, जिव्हाळ्याचा विषय खरं तर. पण जर तुला या क्षणाला आईला काही सांगायचं असेल, बऱ्याच वेळेस आपण काय करतो, शेअर नाही करत, काही गोष्टी सांगत नाही. तर या क्षणाला आता काही सांगायचं असेल, बोलायचं असेल, व्यक्त व्हायचं असेल तर ते काय नाही, सगळ्या मुलाच्या, म्हणजे आपण आई आज सांगतो कळवतो असं म्हणतो. पण आता माझं सांगायचं झालं तर मी 2023 नंतर थोडा मी खूप जास्त घरी जवळ आलेलो आहे. एक इन्सिडेंट झाला होता घरी, त्याच्यानंतर मी जास्त क्लोज झालो सगळ्या घरच्यांसोबत, आईसोबत वगैरे अजून जास्त क्लोज झालो. तर मी सगळ्यांना एवढं सांगेन की तुम्ही काही करत असाल घरच्यांना सांगून करा. कुठे बाहेर जात असाल किंवा काही, तर घरी सांगून जा की मी हे करतोय ते करतोय. फार जास्त उशिरा बाहेर थांबू नका. आणि घरच्यांचे कॉल कधी इग्नोर करू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि फॅमिलीचे कॉल तर कधी इग्नोर करू नका. ती जास्त इम्पॉर्टंट आहे. तेच मला सगळ्यांना सांगायचं वाटतं. पण सगळ्यांना मी कशी विनंती करेन संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुण मुलांना, डेफिनेटली तुम्ही हा सिनेमा बघा आणि आपल्या आईसाठी बघा. सगळ्यांनी एकत्र जा, आई सोबत जा, पुन्हा फॅमिलीला घेऊन जा, सिनेमा बघा. फार सुंदर चित्रपट आहे उत्तर. क्षितिज पटवर्धनचा पहिलाच प्रयत्न आहे, पण पहिल्याच प्रयत्नात त्यांनी खूप मोठी झेप घेतली असं मला मनापासून सांगावं असं वाटतं. आणि अशा प्रकारच्या वेगळ्या चित्रपटाच्या पाठीमागे झी सारखा मोठा स्टुडिओ उभा राहिला, ही फार जमेची बाजू आहे, फार आनंदाची बाजू आहे, समाधानाची बाजू आहे. क्षितिज पटवर्धन हा मुळातच खूप हुशार आहे, पण त्यांनी एका पुढच्या विषयाला हात घातलाय. आणि टेक्नॉलॉजी आणि इमोशन्स याचं अफलातून मिश्रण त्यांनी या सिनेमामध्ये दाखवलं. सगळ्यांचीच कामं अप्रतिम आहेत. अभिनय, ऋता, रेणुकाताई, अमलेंदू चौधरी डीओपी, मयूर हरदास एडिटर, आणि अर्थात क्षितिज पटवर्धन. एक खूप वेगळा अनुभव चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा नक्की मिळेल. सो प्लीज हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा, असं कळकळीचं आवाहन आहे. जे डोळे फार लाल लाल दिसतात, मला रडल्यास तू अर्थात समजतंय, काय सांगशील, किती रिलेट झालं? खूपच रिलेटेबल सिनेमा आहे. मला असं वाटतं की प्रत्येक मुलांना हा सिनेमा बघितला पाहिजे. आणि सिनेमाचं नाव उत्तर आहे. मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडली सिनेमा बघताना. मी माझ्या वयाचे असतील, माझ्यापेक्षा कमी वयाचे असतील, पण ह्या पट्ट्यातल्या सगळ्या मुलांना मी खरंच सांगेन की हा सिनेमा बघा जाऊ. खूप सुंदर गोष्ट आहे आणि छान पद्धतीने मांडली आहे. जुनं नवं घेऊन सिनेमा केलेला आहे, त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ छान पद्धतीनं घेऊन क्षितिजाने खूप सुंदर गोष्ट सुंदर प्रकारे हाताळली. आणि बघताना माहित नाही तुम्ही त्या गोष्टीत कधी जाता, त्या गोष्टीतले तुम्ही कधी होताय तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि बऱ्याचदा तुम्ही स्वतःला बघाल
त्या सिनेमात कुठेतरी कुठल्या तरी सिनेमात तुम्ही स्वतःला रिलेट कराल की हा इथे मी आहे किंवा मी आहे. त्यामुळे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि आत्ताची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा सिनेमा लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांनी सिनेमागृहात जाऊन बघितला पाहिजे. आणि बऱ्याच दिवसांनी मी रेणुकाताईंना असा सिनेमात बघितलं, खूप भारी वाटलं. खूप कमाल काम केलं रेणुकाताईंनी आणि अभिनयाने खूपच भारी काम केलं. मला खूप आवडलं. माझा अभिनय खूप आवडत आहे आणि अभिनय भावासारखा आहे मला. त्यामुळे मला त्याला असं काम करताना बघून माहित नाही, मला खूप भारी वाटलं. या चित्रपटानिमित्त म्हणजे आई आणि मुलाचा चित्रपट असल्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं ना, आपण आईला काही शेअर करत नाही, पटकन सांगत नाही, सांगायची इच्छा असते पण ते राहून जातं किंवा आपल्या भावना ज्या आहेत तर त्या आपण राखून ठेवतो. तर आता तुला या क्षणाला आईला काही सांगायचं असेल, शेअर करायचं असेल किंवा थँक्यू बोलायचं असेल तर ते काय? मला असं वाटतं की कोणत्याच मुलाकडे थँक्यू हा शब्द माहित नाही. हा खूप छोटा शब्द, थँक्यू हा शब्द नाहीच आहे. थँक्यू ना बोलूच नाही शकत आपण. या आई आपल्याकडे खूप खूप काही आहे, म्हणजे त्याला मला माहित नाही. मला बऱ्याचदा असं वाटतं की माझं काय होईल, असे बरेच प्रश्न मला दिसले किंवा मी बरंच पडताळून बघितलं, अॅनलाइज करून बघितलं स्वतःला. त्यामुळे माहित नाही, आई आणि मुलाचं नातं वेगळं आहे. बऱ्याच असं म्हणतात की आईचं मुलावर जास्त प्रेम असतं आणि वडिलांचं मुलीवर जास्त प्रेम असतं, पण हे खरं आहे. आईचं मुलावर खरंच खूप प्रेम असतं आणि तिला बऱ्याच गोष्टी माहिती असतात मुलाच्या. तुम्ही या सिनेमात पण बघाल, आई बऱ्याच गोष्टी नकळत सांगत असते पण त्या खऱ्या होत असतात. त्यामुळे हे जे नातं आहे आई आणि मुलाचं ते खूप खरंच वेगळं आहे. त्यामुळे थँक्यू हा शब्द. यापुढे मग तुझ्यात काय बदल होतील चित्रपट पाहिल्यानंतर? हा, बरेच बदल होतील आणि बदल झाले पाहिजेत असं मला वाटतं. कारण आपण विचार नाही करत बऱ्याचदा. आपण तुला माहिती, तुला भाऊ वगैरे असेल तर आपण पटकळपणे बऱ्याचदा बोलतो किंवा आईशी असं तुला काय कळतं, तुला काय, असं ह्या झोन मध्ये आपण बोलतो. पण ते बऱ्याचदा वाईट वाटतं नंतर पुढे जाऊन. आपण ते सांगत नाही बऱ्याचदा किंवा व्यक्त नाही होत, पण ते कुठेतरी होतं की मी तसं नाही बोलायला हवं किंवा मी असं का रिॲक्ट झालो. पण ते तसंच आहे. मला असं वाटतं ते असं आपण उघडपणे बोललो तर माहित नाही त्याची मला सुचत नाही. खूप रडलो मी चित्रपट पाहताना. आणि मला सगळ्यात प्रथम मला पट्याचं म्हणजे क्षितिज पटवर्धनचं अभिनंदन करायचं आहे. कारण पट्याला मी खूप पूर्वीपासून नाटक लिहिण्यापासून ते अनेक लोकांचे चित्रपट लिहिताना, संवाद लिहिताना, गाणी लिहिताना पाहिलंय. पट्याने जेव्हा 2 स्पेशल नाटक केलं होतं तेव्हा माझं सगळ्यात जवळचं आणि आवडीचं नाटक आहे 2 स्पेशल. आणि त्यानंतर फायनली पट्या चित्रपट लिहून तो दिग्दर्शन करणार आहे म्हणजे मला पहिल्यांदाच खूप उत्सुकता होती की तो खूपच उत्सुकता होती की तो काय करतोय आणि त्याचं उत्तर त्याने आज आपल्या सगळ्यांनाच दिलंय. खूपच सुंदर चित्रपट आहे. खूप तो जसा माणूस आहे, शांत, संवेदनशील, जागृत नात्यांबद्दल. कारण मला पट्याचं कायम असं वाटतं की पट्या नात्यांची गुंतागुंत किंवा नात्यांचा भावनिक खूप सुंदर लिहितो आणि या चित्रपटामध्ये पुन्हा त्या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या. खूपच छान वाटलं. आणि पट्या कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खूप अप्रतिम तू लिहिला आहेस. तुझ्या स्वभावातला शांतपणा चित्रपटात आहे, तो ठेहराव आहे. आणि आईबद्दल तू ज्या पद्धतीनं मांडतोस, आपल्यासाठी सगळ्यांसाठीच आई खूपच महत्वाची आहे. आणि खरं तर महत्वाची वाटत नसते आपल्याला, कारण आपण रोजच अवतीभोवती वावरत असतो. पण आपल्याला कोणतरी असं आठवण करून देणारं हवं असतं आणि तू ते आज पुन्हा एकदा करून दिलंस की आई किती महत्वाची आहे. आणि पुन्हा म्हणजे असतेच ती, पण आपण इतकं गृहीत पकडतो या नात्याला. हे आज जाणीव झालं की पुन्हा एकदा की अरे खूपच. आणि आता तेच म्हणलं की मी कायम म्हणतो की आता माझ्या आईकडे बघताना मला असं कायम वाटतं की अरे आई आता म्हातारी झाली यार, म्हातारी झाली. आणि आता हे पुन्हा पाहिल्यानंतर असं होतं की अरे यार, सो इमोशनल, खूपच इमोशनल चित्रपट पाहताना. सो आवर्जून सगळ्यांनी हा चित्रपट नक्की पहा. अभिनय, आय लव्ह यू. तुला माहिती आहे की मला तुझ्यावर किती प्रेम आहे. आपण 2 चित्रपट एकत्र केलेत आणि तुला जसं काम करायचं ज्या पद्धतीचं आत्ता तुला ही संधी मिळाली आणि तुला तू सोनं केलंस, अप्रतिम काम केलंस मित्रा. आय लव्ह यू. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रॉझेक्टसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. निर्मितीताई आहे, सुंदर काम. ऋता तुझे डोळे खूप बोलकेत, कायम तू खूप बोलकं काम करतोस, डोळ्यातून काम करतेस, खूप सुंदर काम केलंस. आणि रेणुकाताईबद्दल काय बोलू, अप्रतिम अप्रतिम. क्षणाक्षणाला मला माझ्या आईची आठवण येत होती. आय एम शुअर सगळ्यांना आपापल्या आईची आठवण नक्कीच झाली. रेणुकाताई तुझेही डोळे
तुझं असणं, तुझं अस्तित्व तिकडचं, आणि तुझ्या त्या असण्यातच, आई असण्यातच तुझं उत्तर तू सगळ्यांना दिलंस, आम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच आहे. सगळ्या टीमला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा, आणि हा चित्रपट खूप चालू अशी मनापासून इच्छा आहे. फारच सुंदर फिल्म बनवली आणि क्षितिज दादा तर आम्हाला खूप सिनियर आहे. म्हणजे आम्ही नाटक करायला सुरुवात केली तेव्हा पण तो आमचा असा दादा होता आणि त्याची पहिली फिल्म आहे. स्पेशल कनेक्शन ऑलरेडी आहे आणि फिल्म बघितल्यावर तो जसा आहे माणूस म्हणून ती फिल्म तशीच्या तशी त्यांनी उतरवली आहे. फारच चांगलं वाटतंय आणि आता मी दुसऱ्यांदा माझ्या आईला घेऊन फिल्म बघायला जाईनच. आणि माझं आवाहन मी सगळ्यांना करतोय असं की प्लीज तुमच्या आईला घेऊन ही फिल्म बघायला जा. आणि खूप स्पेशल फिल्म आहे तुमच्या घरच्यांबरोबर शेअर करण्यासाठी. So मला वाटतं की ती फिल्म सगळ्यांना नक्की आवडेल. बऱ्याच वेळेस काय होतं ना, आपण चित्रपट पाहिल्यानंतर काही बदल आपल्याला करावा असं वाटतं. तर हा चित्रपट पाहिल्यानंतर तुला काय वाटतं किंवा ही गोष्ट चेंज करावी? त्या बऱ्याचदा असं होतं की एखाद 2 दिवस फोन करणं घरी मिस होतं. तर ते आता रोज जरा फोनवरती बोलणं आणि शेअर करणं तरी जास्त वाढेल. ओके. आणि शेवटचा प्रश्न, आपण ना बऱ्याच वेळेस आईला थँक्यू बोलत नाही किंवा कोणती गोष्ट शेअर करत नाही, तर आता या क्षणाला काही शेअर करायचं असेल तर ते काय असेल? काय ते थँक्यू बोलत नाही हे नुसतं स्वभावाचा भाग झाला. आपण नाही बोलत पण आपण म्हणजे आयुष्यभर आपण ऋणी आहोत. आई आहे म्हणून आपण आहोत. तर मला वाटतं आपल्या संस्कारात म्हणजे आपल्या आईचे विचार जेवढे आपण जास्तीत जास्त जगू शकू, जगण्यात आणू शकू, तेवढंच ते मला वाटतं की ती आपल्या बरोबर असणं आणि आपल्या जवळ असणं ते आपण म्हणजे फील करू शकतो. आणि आईला तर म्हणजे धन्यवाद आहेतच. धन्यवाद हा खूप छोटा शब्द आहे पण थँक्यू पण हा खूप छोटा शब्द आहे. पण आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. रिलेट खूप रिलेट झालं, कारण मी स्वतः पण म्हणजे सिंगल चाइल्ड, इन द सेन्स माय मॉम हॅज सिंगल हँडेडली टेकन केअर ऑफ मी, आणि मी आणि आईच आम्ही मॅक्सिमम आमचं आयुष्य एकत्र काढलंय. त्यामुळे खूप रिलेटेबल कॉन्सेप्ट होता. बऱ्याच काही सीन्स आणि बऱ्याच काही इन्सिडेंट्स पण असे होते की आम्ही खूप असे सिमिलरली शेअर केलेले आहेत. आणि या लोकांनी काम एवढं अमेझिंग केलंय की काही गोष्टी तुम्ही ना फक्त लिहून एक्सप्लेन नाही करू शकत, ते छानरित्या दाखवल्यानंतरच तुम्हाला त्याचं फील येतं व्यवस्थित. तर आय थिंक ते क्षितिजनी ॲज अ डायरेक्टर आणि रायटर खूप अमेझिंग केलंय आणि सगळ्यांनी कामं खूप छान केले. पिक्चर अमेझिंग बनवलं. वृद्धाच्या कामाबद्दल काय सांगशील? किती बहुदर्शी. तर यार आता मी काय बोलू, मी आय एम फॉलिंग शॉर्ट ऑफ वर्ड्स, कारण बॅक टू बॅक एव्हरी फिल्म नंतर तिने तिचा परफॉर्मन्स, तिचा स्क्रीन प्रेझेन्स एक एक पातळी वरती जात राहिली आहे आणि दॅट्स हाऊ इट शुड बी. आय थिंक आता आरपार एक अमेझिंग झालाय आणि आता उत्तर, तर आय थिंक तिला मला जेवढं बोलायचं आहे मी घरी बोलली. आता याच्यापेक्षा जास्त मी कायच बोलू. शी इज अमेझिंग. थँक्यू. तरी आरपार चित्रपटात रुथा आणि उत्तर या चित्रपटातली रुथा यामध्ये कोणती जास्त आवडली गोष्ट? दोन्ही चित्रपटामधल्या काही असा छोटा असतात ज्या प्रचंड आवडतात आपण पाहताना, त्याबद्दल काय सांगशील? आरपार आणि उत्तर दोन्ही कम्प्लिटली वेगळ्या टाईपचे पिक्चर आहेत. आणि इनफॅक्ट द बेस्ट पार्ट वॉज की आरपार मधली रुता आणि ह्याच्यामधली रुता ॲज कॅरेक्टर एवढं डिफरंटली तुम्ही पोर्ट्राय केलं. काही गोष्टी आता तुम्हाला रेपिटेटिव्ह वाटतात तर तशा नाहीये. मॅच्युरिटी ऑफ इमोशन्स आरपारमध्ये खूप जास्त होती कारण तिचं कॅरेक्टर तसं होतं. ह्याच्यामध्ये शी इज लाईक अ मॉरल सपोर्ट फॉर द एंटायर मूवी. आय फील शी इज द थ्रेड बिटवीन द मदर अँड सन. आणि ते कॅरेक्टर तिने ज्या रित्या केलेलं आहे त्याच्यात आय थिंक म्हणजे मॅच्युअर ऍक्टर अँड अ व्हेरी सिक्युअर ऍक्टर कॅन डू समथिंग लाईक दॅट, जे रुतानी या पिक्चर. अप्रतिम चित्रपट आहे. क्षितिज पटवर्धन एक खूप अभ्यासू, विचारी, उत्तम पुरोगामी विचार करणारा लेखक दिग्दर्शक आहे. त्यामुळे त्यांनी एक अत्यंत प्रोग्रेसिव्ह फिल्म केली असं मला वाटतं. त्यांनी लिखाणात तर ती सरस आहेच, पण पहिलीच दिग्दर्शकीय फिल्म त्याची तशी वाटत नाही, कारण त्याही माध्यमाचा त्यांनी पुरेपूर अभ्यास केलेला जाणवला. त्यामुळे ह्या सगळ्या तांत्रिक अंगांवरची पण त्याची पकड प्रखरपणे जाणवते. त्यामुळे सर्वच बाबतीत हा चित्रपट मला प्रचंड आवडलेला आहे आणि सगळ्यांनी आवर्जून पाहावा असा चित्रपट आहे की आपण ज्या आभासी जगात जगतोय त्यातलं खरं सत्य काय आहे, त्या इमोशन्स कशा टिकवल्या पाहिजेत, भावनांना किती महत्व दिलं पाहिजे. म्हणजे आपली इंद्रिय आपल्याला साथ देत असतात, डोळे, कान, नाक, जीभ काय, पण त्याही पलीकडे आपलं एक मन असतं ज्याला आपण इंद्रिय म्हणत नाही.
तो त्या मनातला चित्रपट आहे उत्तर असं मला वाटतं.